वापरणार. फक्त बायोफॅक्टर फक्त बायोफॅक्टर वापरणारच नाही, कारण की बायोफॅक्टरचा आम्हाला रिझल्ट आलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बायोफॅक्टर. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले. शेतकरी मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्ही अनेकदा बघितले असतील. जास्तीत जास्त हळद पिकातले व्हिडिओ तुम्ही माझे बघितले असतील. कधी मी वेगवेगळ्या रोगांवरती उपाययोजना तुम्हाला सांगतो, तर कधी खताचा डोस सांगतो, तर कधी दोन शेतातला फरक दाखवतो. शेतकरी मित्रांनो, आज जो व्हिडिओ तुम्ही बघताय, आजचा हा व्हिडिओ खूप वेगळा असणार आहे, खूप स्पेशल असणार आहे. मी आज बांधावरती उभा आहे, माझ्यासोबत एक शेतकरी दादा आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आधी मला तुम्हाला शेतावरचा फरक दाखवायचा आहे. जर तुम्ही इकडे बघितलं तर इकडची हळद सुद्धा बघू शकता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता. शेतकरी मित्रांनो, बघितल्यानंतर तुम्हाला समजेल काहीतरी फरक जाणवतोय. इकडची हळद तुम्हाला चांगली दिसते शेतकरी मित्रांनो, त्याचं कारण आणि त्याचं जी उपाययोजना किंवा त्याचा जो बदल केलेला आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, ज्यांच्या शेतात आपण उभे आहोत किंवा ज्यांची ही हळद चांगली दिसते ते शेतकरी आपल्या सोबत आहेत, आणि अशी हळद कोणाची नाही त्यांच्या गावामध्ये. दादा नमस्कार. नमस्कार सर. तुमचा थोडक्यात एकदा परिचय द्या. सर, मी भीमराव शेषराव नागरे, राहणार आसोला, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. बरं, मला सांगा, बऱ्याच वर्षांपासून तुम्ही हळद पीक घेताय? हो सर. आणि हे जे शेत आहे थोडी हळद डाऊन दिसते. हो सर. जास्त डाऊन दिसते तुमच्या हळद पिकापेक्षा. हो सर. क्षेत्र एकच आहे, फक्त बांधावरती आपण उभे आहोत. हो सर. फरक हा कशामुळे दिसतोय? काय रहस्य बरं का? तुम्ही काय बदल केला होता यावर्षी? सुरुवातीपासून सर आपण बायोफॅक्टरचे खत वापरले, ड्रिचिंग वापरली, पूर्ण फवारणी सगळं बायोफॅक्टरच वापरलं. तुम्ही पहिल्या खतापासून म्हणजे पहिल्या खताच्या डोस पासून तर शेवटपर्यंत फक्त बायोफॅक्टर वापरलं? सुरुवातीपासून बायोफॅक्टर वापरलं तर शेवटपर्यंत बायोफॅक्टर. खर्च सुद्धा तुमचा कमी झालेला आहे? खर्च थोडा कमी झालेला आहे, पण रिझल्ट चांगला आहे बायोफॅक्टरचा. रिझल्ट हा एक्सलंट आहे. अशी हळद तुमच्या गावामध्ये कोणाची नाही, आणि आपण फक्त एका बांधावरती उभा आहोत. फक्त फरक एवढाचे, ट्रीटमेंटचा फरक आहे. इकडे बायोफॅक्टर कंपनीचे खत वापरले आणि इकडे नाही वापरले. इकडे वापरले किंवा बाकी इथं जास्त खर्च झालेला आहे, आणि अनेक कंपन्यांचं किंवा रासायन इथं वापरलेलं आहे. त्यामुळे खरं तर हा फरक दिसतोय. मग जर इथून पुढची जी तुमची वाटचाल असणारी शेतीची, बरेच पिकं तुम्ही घेताय, बरेच शेती तुमच्याकडे आहे, आणि काय असणार तुमची इथून पुढची वाटचाल किंवा ट्रीटमेंट कशी असणार? इथून पुढची वाटचाल सर, आमची हळद आम्ही आता दुसऱ्या सत्रात जरी टाकली तर आम्ही बायोफॅक्टर वापरणारच नाही, कारण की बायोफॅक्टरचा आम्हाला रिझल्ट आलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बायोफॅक्टरचाच वापर. फक्त बायोफॅक्टर फक्त बायोफॅक्टर. ओके. फक्त बायोफॅक्टर. तर शेतकरी मित्रांनो, हा अनुभव आल्यानंतर हे असे शब्द तोंडातून येतात, कारण एक हिंमत असते. जोपर्यंत अनुभव येत नाही आणि जो अनुभव घेऊन आपण जोपर्यंत यश गाठत नाही तोपर्यंत हा कॉन्फिडन्स, हा जी आतून हुरवणारी असते किंवा एक हिंमत असते ती येत नाही. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर अशा पद्धतीचा अनुभव जर घ्यायचा असला तर 100% आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणत्याही पिकात बायोफॅक्टरचीच खतं ही वापरली पाहिजे. धन्यवाद.